जय अंबे. या नवरात्रीत दररोज देवीच्या 9 रूपाची आराधना केली जाते. आजचा दिवस आहे विशेष, कारण आज पूजली जाते तपश्चर्येची मूर्तिमंत रूप, धैर्याची मूर्ती आणि संयमाची अधिष्ठात्री माता ब्रह्मचारिणी. भक्तांनो, तुम्ही कल्पना करा, हिमालयाच्या कुशीत जन्मलेली एक नाजूक कन्या, पण तिच्या डोळ्यात अविचल निश्चयाचा प्रकाश, तिच्या अंगी तपश्चर्येची ताकद आणि तिच्या मनात एकच ध्यास, माझा पती फक्त शिवच असावा. हाच ध्यास घेऊन पार्वतीने जेव्हा हजारो वर्षाचं कठोर तप सुरू केलं, तेव्हा संपूर्ण त्रिलोक तिच्या तेजाने थरारला. आज आपण ऐकणार आहोत त्या देवीची, ब्रह्मचारिणीच्या चमत्कारिक तपश्चर्येची कथा. श्री स्वामी कृपा भक्तिमार्ग चॅनेलकडून तुम्हा सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत. तुम्हा सर्व भाविकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण ऐकणार आहोत ब्रह्मचारिणी देवीची चमत्कारिक कथा. कथेला सुरुवात करण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हा सर्व भाविकांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया कथेला. पर्वतराज हिमालयाच्या घरी जन्मलेली पार्वती लहानपणापासून गंभीर व भक्तिरसपूर्ण होती. नारद ऋषीच्या सांगण्यावरून तिने महादेवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. पार्वतीने हजारो वर्ष उपाशी पोटी राहून केवळ गवत, मुळे, पाने खाऊन कठोर तप केले. अखेरीस तिने पानही सोडली. तिचं शरीर कृश झालं, पण तेज मात्र वाढतच राहिलं. देवतांना वाटलं की एवढं कष्ट कोणी सहन करू शकत नाही, म्हणून त्यांनी तिची परीक्षा घ्यायचं ठरवलं. अग्निदेवाने ज्वाळाचा प्रचंड भडका तिच्या सभोवती लावला, पण आश्चर्य म्हणजे ज्वाळा तिच्या जवळ येताच थंडगार कमळाच्या पाकळ्यासारख्या होऊन शांत झाल्या. वायुदेवाने प्रचंड वादळ निर्माण केली, पण पार्वती ध्यानस्थ बसलेली असल्यामुळे तिच्या सभोवती वारा थांबून गेला. देवेंद्राने प्रचंड पावसाचा मारा केला, पण तो पाऊस तिच्यावर पडताच अमृताच्या थेंबात बदलला. हे पाहून देवसुद्धा थक्क झाले. त्यांना कळलं की हिचं रूप साधं नाही, ती स्वतः शक्ती आहे. एकदा महादेव ब्राह्मणाच्या वेशात पार्वती समोर आले. ते म्हणाले, अगं कन्ये, तू एवढं कशासाठी कष्ट करतेस? तो शिव कधी विवाहासाठी योग्य आहे का? तो स्मशानात राहतो, राख लावतो, भूत प्रेत त्याचे साथीदार आहेत. त्याच्यासारखा वर का मागतेस? हे ऐकून पार्वती डोळे मिटून म्हणाली, महादेवच माझा स्वामी आहेत, त्यांच्याशिवाय मी कोणालाही पती मानणार नाही. माझा श्वास संपला तरी चालेल, पण माझा निश्चय बदलणार नाही. पार्वतीचे हे बोल ऐकून महादेव प्रसन्न झाले आणि स्वतःचं खरं रूप दाखवलं. त्यांनी तिला आशीर्वाद दिला, तू खरी ब्रह्मचारिणी आहेस. तुझ्या तपश्चर्येने त्रिलोक हादरला. आता तुझा विवाह माझ्याशी निश्चित आहे. तेव्हापासून ब्रह्मचारिणी देवीचं पूजन सुरू झालं. असे म्हटलं जातं, जी स्त्री श्रद्धेने या देवीची पूजा करते तिचं वैवाहिक जीवन सुखी होतं. साधक जर हृदयापासून ब्रह्मचारिणीला प्रार्थना केली तर अशक्य कार्यही शक्य होतं. जीवनातील भीती, अडथळे, मानसिक अस्थिरता दूर होऊन धैर्य आणि संयम लाभतो. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या चमत्कारिक ब्रह्मचारिणी देवीची पूजा केल्याने भक्ताला आत्मबळ, संयम,
तपशक्ती आणि जीवनातील यश नक्कीच मिळते. भक्तांनो, माता पार्वतींनी केलेली तपश्चर्या साधी नव्हती. पान सोडून, अन्नत्याग करून, प्रचंड थंडी उष्ण सहन करून हजारो वर्ष तिने केवळ महादेवाच्या चिंतनात स्वतःला अर्पण केलं. या अखंड भक्तीमुळे ती ब्रह्मचारिणी म्हणून ओळखली जाऊ लागली. जेव्हा महादेव स्वतः तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन तिच्या समोर प्रकट झाले, तेव्हा तिला वरदान दिलं, तू खरी भक्तीची मूर्ती आहेस, तू खरी तपश्चर्येची मूर्ती आहेस. तुझ्या निश्चयामुळे तू माझी अर्धांगिनी झालीस. आता जग तुला ब्रह्मचारिणी या नावाने पूजेल. म्हणूनच भक्तांनो, नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण या स्वरूपाची पूजा करतो, तेव्हा आपल्या जीवनात धैर्य, संयम आणि श्रद्धा याची ऊर्जा संचारते. संकट आली, अडथळे आले तरी मन ढळत नाही, कारण आई ब्रह्मचारिणीचं आशीर्वाद रूप छत्र आपल्यावर असतं. चला तर मग आपण सर्व मिळून प्रार्थना करूया. हे माता ब्रह्मचारिणी, आमच्या आयुष्यातही तुझ्यासारखं संयमाचं, श्रद्धेचं व अखंड भक्तीचं तेज निर्माण कर. तुझ्या चरणी आमच्या प्रार्थना अर्पण. जय ब्रह्मचारिणी माता, जय जय दुर्गा माता. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये जय अंबे लिहायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत. तोपर्यंत जय अंबे, जय माता दुर्गा. श्री स्वामी समर्थ.